श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आपली कोजागिरी पौर्णिमा येत आहे, त्याच्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे। पूजा कशी करायची, काय करायची, त्याविषयी मी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकणार आहे। पण त्याच्या आधी मी तुम्हाला आज अगोदरच का टाकते, 2 दिवस अगोदरच हा व्हिडिओ टाकत आहे, कारण आपल्या घरात जर वस्तू जी नसेल ती वस्तू तुम्ही आणू शकतात। म्हणून म्हणजे त्या दिवशी आपल्याला या वस्तूंची पूजा करायची आहे। तुम्हाला आवश्यक असेल ती वस्तू तुमच्या घरात नसेल तर ती तुम्ही नक्कीच आणू शकतात। तर कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते। आपल्या 12 महिन्यामध्ये 12 पौर्णिमा येत असतात, बरोबर? तर 12 पौर्णिमांपैकी सगळ्यात मोठी जी पौर्णिमा असते ती असते आपली कोजागिरी पौर्णिमा। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते। लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप असा शुभ दिवस असतो। ज्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अडचण असेल किंवा काही अडथळे येत असतील किंवा आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल, याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरी या वस्तू असणं आवश्यक असतं। पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की ज्या वस्तू आपण आणणार आहोत त्या वस्तूंची यथाशक्ती आपण पूजा पण करायची असते। परत मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात देईल की आपल्या देवघरामध्ये आपण कुठली मूर्ती असो, फोटो असो किंवा कुठली वस्तू असो, आपण ठेवायच्या आधी आपली स्वतःची तयारी पाहिजे असते की आपण त्या मूर्तीची किंवा फोटोची यथाशक्ती आपण पूजा करू शकू। मंत्र स्तोत्र त्या तिथीला त्यांची पूजा अर्चा आपल्याकडनं होत असेल तरच आपण त्या वस्तू अवेलेबल करून घ्यायच्या। नाहीतर आपण आणून आणि देवघरात ठेवून देणं म्हणजे लगेच लक्ष्मी प्राप्ती किंवा कुठल्याही गोष्टी होत नाहीत। त्याच्यासाठी आपल्याला सेवा करणं हे आवश्यक असतं। सेवा या व्हायलाच हव्यात, तेव्हाच या गोष्टी त्यांचा प्रभाव आपल्यावरती टाकत असतात। आपल्या ज्या संसार असो, आपल्या घरात असो किंवा आपल्या आयुष्यात या घडत असतात, त्याच्यासाठी आपल्याला सेवा करणं आवश्यक असतं। तर तुम्हाला सांगेल मी, आपल्याला सगळ्यात आधी सांगेल की आपल्या घरात काय गोष्ट म्हणजे काय वस्तू अशी हवी आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी, आणि त्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तूची पूजा करू शकतो जर आणली तुम्ही नवीन। तर आपल्याला सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की कुबेर यंत्र, कारण त्या दिवशी आपण कुबेराची पण पूजा करत असतो, बरोबर? तर कुबेर यंत्र किंवा कुबेराची मूर्ती जर तुम्हाला आणायची असेल, पण मूर्ती ही आपल्या देवघरात सहसा ठेवत नाही, मूर्ती ही नेहमी तिजोरीत ठेवली जाते। त्यामुळे मूर्ती जर आणायची असेल तुम्ही मूर्तीही आणू शकतात। मूर्ती मात्र आपल्याला सिद्ध करून किंवा अभिषेक वगैरे करून ती आपल्या तिजोरीत ठेवायची असते। यंत्र आपल्याला कुबेर यंत्र हे आपण देवघरात स्थापित करू शकतो। तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही ही वस्तू आणू शकतात। हे सगळे ज्या काही वस्तू असतील त्या लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहेत हे मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर पुढचं सांगेल तुम्हाला जर श्रीयंत्र नसेल तुमच्या घरात तर श्रीयंत्र देखील तुम्ही आणू शकतात। आणि श्रीयंत्राची पूजा आपण त्या दिवशी सिद्ध करून, त्या दिवशी पौर्णिमा आहे तर त्या दिवशी कुंकुमार्चन असो किंवा अभिषेक असो सिद्ध करून आपल्या देवघरात ठेवलं तर म्हणजे लक्ष्मी जी माता असते ती आकर्षित होते। आणि सिद्ध केल्यानंतर ते आसन बनत असं, जे विष्णू आणि लक्ष्मी यांचं आसन असतं श्रीयंत्र। म्हणून जिथे भगवंत आपले विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मी अवश्य असते असं बोललं जातं, म्हणून श्रीयंत्र असणं पण आवश्यक असतं। त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की कमलगट्ट्याची माळ। कमलगट्ट्याची माळ जी आहे तिचा खूप प्रभावी असा म्हणजे खूप प्रभाव असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी। कारण कमलगट्ट्याच्या माळेवर जर आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली, कुठलीही सेवा असू द्या, माळ कुठलीही घ्या तुम्ही, किती कमी जास्त मण्यांची मिळत असते, 52 मण्यांची मिळत असते किंवा 108 मण्यांची पण मिळत असते। तुम्हाला छोटी आणा मोठी आणा कुठलीही आणा, कमलगट्ट्याची माळ आपण आणू शकतो। त्या दिवशी आपण सिद्ध करून आपण ठेवू शकतो देवघरामध्ये। कमलगट्ट्याच्या माळेमुळे पण लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते। आणि कमलगट्ट्याच्या माळेवर मात्र आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे जे मंत्र असतात, कमलात्मक मंत्र असू द्या किंवा लक्ष्मींचा मंत्र असू द्या, विष्णूंचा मंत्र असू द्या, हे जप केल्याने खूप प्रभावशाली अशी सेवा असतात, तर त्या माळेवर आपण करू शकतो। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा जो फोटो असतो बघा, की भगवान विष्णू जे असतात ते शेषशय्येवर झोपलेले असतात आणि माता लक्ष्मी ह्या पाय चेपत असतात। असा फोटोही आपलं जर बजेट नसेल जास्त मोठी वस्तू घ्यायचं तर तुम्ही हा फोटो देखील त्या दिवशी आणला अगदी तरीही चालेल, कारण आपल्या दिवाळीला पण आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी हा फोटो लागणार आहे। तर तो फोटो जर तुमच्याकडे नसेल तोही आणू शकतात किंवा
तुमच्याकडे जर भगवान विष्णू मागे उभे असतात तर माता लक्ष्मीचा खाली बसून म्हणजे पाठीमागे भगवान विष्णू उभे आहेत बघा, असा जर फोटो तुमच्याकडे असेल आणि चारी बाजूला 4 हत्ती असतात बघा, असा फोटो जर तुमच्याकडे असेल तर काही हरकत नाही, तोही फोटो चालेल. नसेल तर तुम्ही आणू शकतात असं मी तुम्हाला सांगेल. या दोघी फोटोंपैकी कुठलाही एक फोटो असला तरीही चालेल, काही हरकत नाही. पण असं नाही की तो फोटो पण पाहिजे आणि हाही पाहिजे, तसं काही एक नाही. कुठलाही एक फोटो असला म्हणजे ह्या गोष्टी आपल्या घरात असणं खूप गरजेचं असतं, हे मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल हत्ती वगैरे असतील, गजलक्ष्मी माता लक्ष्मीचं एक रूप असतं, म्हणून तुम्हाला जर आणायचं असेल तर तुम्ही गजलक्ष्मीही त्या दिवशी आणू शकतात. त्याला पण खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे कोजागिरी पौर्णिमेला. म्हणून मी तुम्हाला सांगेल की ह्या गोष्टी, या ज्या वस्तू आहेत त्यांच्यापैकी जर तुमच्या घरात नसतील तर ह्या वस्तू तुम्ही कुठलीही आणा, तुमच्या बजेटनुसार तुम्ही वस्तू आणू शकतात आणि आपल्या देवघरात ठेवू शकतात. पण मात्र वस्तू आणल्यानंतर त्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत त्यांच्यावर, हे लक्षात घ्या. तुम्ही आणून नुसतं ठेवलं आणि कष्ट करणार नाहीत सेवा करून, कुठल्याही पैशाची किंवा लक्ष्मी मातेची जी प्रगती असते ती होत नसते आपली. त्यामुळे आपल्याला काम करणं, कष्ट करणं हे अनिवार्य आहे. त्याच्यासोबत आपल्याला कष्ट करायचं आहे, पण कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ हवी असते, म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात, हे लक्षात घ्या. म्हणूनच तुम्हाला सांगेल की आणल्यानंतर नुसतं ठेवून देणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्याच्यावरती सेवा करणं पण महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही वस्तू आणू नका, आणून काही एक फायदा नाही आहे, एवढं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, तुमच्याकडे नसतील त्या वस्तू तुम्ही अगोदर आणू शकतात. त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असेल तर नक्कीच पूजा करू शकतो पौर्णिमेच्या दिवशी, कारण हा खूप मोठी पौर्णिमा मानली जाते. एका वर्षात एकदाच ही पौर्णिमा येत असते, कोजागिरी पौर्णिमा. म्हणून मी तुम्हाला सांगेन की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे आणि जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.